ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव हा बेडरूममध्ये असतो आणि त्याचसोबत तो खाली हंतरून घालत असतो त्याचं झोपायचं. मग काय तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही काय करताय? मी घालून घेतलं असतं ना. अर्णव म्हणतो की का? तुझं तू का हंतरून घालून घेतलं असतं? हे हंतरून मी माझ्यासाठी घालतोय, तुझी जागा तर वर बेडवर आहे असं देखील तो आता तिला बोलू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की नाही आपलं ठरलं होतं ना की मी खाली झोपणार आणि तुम्ही वर, आणि मला ना तसंही खाली झोपायची सवय आहे, नको काळजी करू, मी झोपेन खाली, तुम्ही झोपावरती असं आता ती त्याला बोलू लागते. जेव्हा आता ती त्याला असं बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की नाही माझं ठरलं आहे, मी खालीच झोपतोय. उशी वगैरे घेऊन तो हंतरून घालतो आणि खाली लगेच लोळून घेतो. म्हणजे काय तर आता कळायला नको ना लगेचच, आणि म्हणून ना त्याने स्वतःचं अंक जमिनीवर टाकून दिलेलं असतं. आणि जेव्हा ती आता तो झोपतो ना तेव्हा मात्र ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर असं काय करताय, प्लीज ना उठा ना, मी काय म्हणते उठा, तेव्हाच तर जाऊन तुम्हाला बरं वाटेल ना, असं करू नका, उठा वरती झोपा. पण आता ईश्वरी ऐकायला तयार नसते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर तुम्हाला मी बोलले उठा, आणि असं बोलून ती आता अर्णवची ती उशी असते ना ती काढून घेते. त्यावर अर्णव म्हणतो, अगं मी सुंदर तू काय करतेस काय नक्की ते तरी सांग. तर आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ना असं खाली झोपू नका हो, तुम्ही वर झोपा, आपण दोघंही जण बेडवर झोपू. ईश्वरीचं अर्णव काही ऐकायला तयार नसतो. ईश्वरी आता अर्णवची ती चादरसुद्धा खेचायचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो, अगं थांब ना थांब, नाही जमणार आहे तुला हे सगळं. आता अर्णव उठत नसतो म्हणून ईश्वरी त्याची ती चादर खेचायचा प्रयत्न करते. पण आता अर्णव ना इतका हुशार असतो ना की तो त्या चादरीवरनं हलत देखील नाही. मग काय तो जेव्हा त्या चादरीवरनं जराही हलत नाही ना तेव्हा जाऊन आता ईश्वरीचा तोल जातो आणि ईश्वरी डायरेक्टली येऊन पडते, ती म्हणजे त्या अर्णवच्या अंगावर. अर्णवच्या अंगावर ईश्वरी पडल्याबरोबर आता अर्णव दोघंही जण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात, एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव जेव्हा ईश्वरीकडे पाहतो तेव्हा ईश्वरी ही थोडी वेगळ्याच नजरेने जे आहे ना ते अर्णवकडे पाहत असते. दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात. त्याच वेळेला अर्णव मात्र एकही संधी ईश्वरीला पिळायची सोडत नाही. म्हणजेच तो तिला म्हणतो की मी सिंदूर अशीच जर बघत राहिलीस ना तर प्रेमात पडशील, प्रेमात. मग काय नवरा म्हणून लगेच स्वीकारशील या, बघ विचार कर काय करतेस तू त्याचा. त्याबरोबर आता ईश्वरी ना स्वतःला सावरते आणि ईश्वरी स्वतःला सावरतच आता मागे हटते. म्हणजेच काय ते आता दाखवत असते की नाही ते आता स्टेबल आहे, तिला काही झालेलं नाही आहे. कारण आता ती बघत राहणं आणि या सगळ्या ज्या सवयी आहेत ना त्या जरा वेगळ्याच वाटत असतात, आणि त्यामुळे आता तो देखील तिला मुद्दामून त्रास द्यायचा प्रयत्न करतो. जेव्हा आता तो तिला तसं बोलतो ना तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर मी तुम्हाला सांगते उठा, उठा म्हटलं ना म्हणजे उठा. आणि तरीसुद्धा अर्णव हा खाली चादरीवर झोपलेला असतो, पण ईश्वरी त्याला जोर जबरदस्ती करते आणि उठायला भाग पाडतच असते. मग काय ईश्वरीचं अर्णवला ऐकावंच लागतं. अर्णव म्हणतो, अगं तुम्हाला बेडवर झोप म्हणून म्हणतेस, पण तू काय मला नवरा म्हणून स्वीकारलंयस का ते सांग ना आधी मला. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते, ओ तुमचा काहीतरी गैरसमज होतो या, मी जस्ट तुम्हाला म्हणते खाली झोपू नका कारण तुम्हाला खाली झोपायची सवय नाही आहे, मला सवय आहे. मग काय अर्णव काही उठत नसतो. त्यात अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू मला नवरा वगैरे मानायला लागलीस का. मग आता ईश्वरी तिकडनं पटकन एक दोर घेऊन येते आणि आता ती ठरवते की नाही आपण जर दोघं बेडवर झोपलो तर ह्यांचा काहीसा गैरसमज होतोय, आपण या दोघांमध्येही एक अंतर ठेवूया. म्हणूनच ती आता बेडच्या मधोमध बरोबर ती आता ती रशी बांधू लागते. ती रशी जेव्हा ती बांधत असते तेव्हा अर्णव तिला म्हणतो की काय काय करतेस काय ते तरी सांग मला. मग आता अर्णव तिला म्हणत असतो की तुला काही कपडे वगैरे चेंज करायचे आहेत का, तर तसं सांग ना मला. ती म्हणते की नाही हो थांबा अर्णव सर, मी का कपडे चेंज करू इथे, नाही जरा थांबा. आणि असं बोलून ती त्याला थांबवत असते. मग काय आता ईश्वरीने रशी लावल्यानंतर मध्ये रशी लावल्यावर त्यावर ती आता ओढण्यास सोडते, म्हणजे 2 पांढऱ्या कलरच्या ओढण्या त्याच्यावर घालते. आणि मग काय ती आता म्हणते की चला झाली, आपल्या दोघांमध्ये ही भिंत तयार झाली, आता आपण दोघंही जण रिलॅक्स ना,
म्हणजे बघा, ह्या भिंतीमुळे इथे इंदोर आणि तिथे मुंबई, मग कसं मस्त ना. मग आता अर्णव तिला म्हणतो, पण ही भिंत तुटली तर? मुद्दामून अर्णव तिची मजा घेत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की ओ, भिंत काही तुटत नसते आणि तोडायचाही प्रयत्न करू नका बरं. आणि असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी अर्णवला सांगते की चला ना, झोपा ना, उशीर होतोय ना, चला. आणि असं बोलून ती त्याला झोपायला भाग पाडत असते. त्याच वेळेला आता जेव्हा ती असं सगळं काही बोलत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, झोपतो. पण आता त्याच्याकडे ऑप्शनही नसतो ना, तो शांतच राहतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं, अर्णव जो आहे तो झोपत असताना ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. त्याची नजरही त्या ईश्वरीवरना काही हटत नसते. त्यालाही त्याचं कळत नसतं की आपलं काय होतंय. तर ईश्वरीच्याही मनात आता असे गुजबम्स येत असतात आणि तीसुद्धा आता त्या झोपलेल्या अर्णवकडे पाहत असते. आणि जेव्हा ती आता त्या अर्णवकडे पाहते ना, तेव्हा तिला कळतं की चला, आपणच काहीतरी करतोय. आणि म्हणूनच झोपलेल्या अर्णवकडे ती एकटक बघत असते. पण नंतर ती आता स्वतःला सावरते आणि लगेच दुसऱ्या कुशीला जाते आणि झोपायचा प्रयत्न करू लागते. कारण तिला माहिती आहे की जर आपण असंच जर बघत राहिलो तर अर्णव सर देखील आपल्याकडे असेच बघत राहणार, याची पूर्ण तिला गॅरंटी होती. मग काय, ईश्वरीने लाईट्स वगैरे बंद केल्या आणि झोपायची पूर्ण तयारीही केली. आता तिने इतकी झोपायची तयारी पूर्णपणे केल्यामुळेच मग काय, अर्णवही हसत हसत गुपचूपपणे झोपायची तयारी करू लागतो. पण त्याला ना आता हे ईश्वरीचं वागणं ना थोडं वेगळं वाटू लागलेलं असतं. म्हणजे कसं, आता ईश्वरी आपल्याला कुठेतरी स्वीकारायला लागली असा विचारच आता मनामध्ये येत असतो त्याच्या. कारण तो विचार करत असतो की ईश्वरीने दसऱ्याच्या दिवशी कशा पद्धतीने त्याचे चरणस्पर्श केले होते आणि हा सगळा दिवस त्याला आठवू लागतो. आणि त्यामुळेच ती गणूबाप्पासोबत सुद्धा जे काही बोलली होती तो प्रसंगसुद्धा आता त्याला आठवत असतो. आणि त्यामुळेच ना त्याला आता हसूही येत असतं की खरंच ना, ईश्वरी कशी होती आणि कशी वागायला लागली आहे याचाच विचार आता तो देखील करत असतो. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी देवदर्शन वगैरे करून ना आता आलेली असते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की देवदर्शन खूप छान झालं. त्याच वेळेला गर्दी नव्हती ना, त्रास तर काही झाला नाही ना, असं देखील विचारलं जातं. ती म्हणते की नाही, त्रास काहीच झाला नाही. मग काय, आता आजीने येताना काही भेटवस्तू आणलेल्या असतात. त्यातच आता त्याने एक कुंकूसुद्धा आणलेलं असतं, ज्यामध्ये महालक्ष्मीचं कुंकू असतं. आणि ती म्हणू लागते आजी की हे कुंकू गुरुजींनी सांगितले की घरच्या लक्ष्मीला द्यायचं. मग काय, इकडे लगेच वल्लरी हात पुढे करू लागते. तिला असं वाटत असतं की या घरच्या लक्ष्मी तीच आहे, म्हणूनच ती हात पुढे करून आता तो कुंकवाचा करंडा मागायचा प्रयत्न करत असते. इथे आता अंजली म्हणते की आजी थांब, तुझ्या स्वतःने हा करंडा ना घरच्या लक्ष्मीलाच म्हणजे ईश्वरीला दे, मी तिला बोलवते. मग काय, आजी आता ओरडू लागते. आजी म्हणत असते की नाही, मी तिला अजूनही माझी सून मानत नाही. तू कितीही मला काही बोललीस ना तरीही मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आहे. म्हणजे लग्न केलं आणि या घरात आली याचा अर्थ असा होत नाही ना की ती मला पटलेली आहे आणि मी तिला सून म्हणून स्वीकारलं आहे. नाही, मी अजूनही तिला सून म्हणून स्वीकारलेलं नाही. त्यामुळे नको तू या सगळ्या भानगडीत पडू, असं देखील आजी आता या मुद्दामून अंजलीला सांगू लागते. अंजली म्हणत असते की आजी तू असं का म्हणतेस, कारण ईश्वरी स्वतःला जर सिद्ध करायला तयार असेल तर तिला एक संधी तर मिळायलाच हवी ना. आणि ती मुलगी या घरासाठी आपल्या अर्णवसाठी किती काय काय गोष्टी करते, या सगळ्या गोष्टी तू विसरतेस का. मग काय, आजीला सुद्धा वल्लरीचं बोलणं पटू लागलेलं असतं. म्हणजे वल्लरी त्या याच्यामध्ये उडी मारते आणि वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे ना काय आहे आणि काय नाही ते. म्हणजेच माझं असं म्हणणं आहे की बघा, जोर जबरदस्तीच्या सुनबाईंना जर जास्तच ओव्हर करतात. तेवढ्यातच ना आता ईश्वरी तिथं आलेली असते आणि ईश्वरीने बोलणं ऐकलेलं असतं आजीचं. ईश्वरी आता आजीला चहा देते. मग काय, ईश्वरी आजीला म्हणते की आजी मला माहिती आहे एक ना एक दिवस असा येईल ना की तुम्ही मला सून म्हणून स्वीकाराल, बघा मी तुम्हाला सांगते. मग काय, अंजलीही तिच्याकडे पाहत असते. मग ईश्वरी आता आजीला बोलत असते की मला एक मौका द्या ना, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते की मी एक सून म्हणून हे घर व्यवस्थितपणे सांभाळू शकते. मग काय, आता आजीला ईश्वरीने असं म्हटल्यावर आजी देखील आता या सगळ्याची जबाबदारी द्यायला तयार होते. म्हणजेच आजी म्हणते की ठीक आहे, मग आज कोजागिरीचं व्रत आहे, ते कोजागिरीचं व्रत मला तू पूर्ण करून दाखव, मग मी तुला मानलं. म्हणजेच कसं, तर इकडे मात्र आता लगेच वल्लरी बोलू लागते की आपल्याकडे म्हणजेच
राजशिर्क्यांकडे एक मोठा कोजागिरीचा जागर सोहळा असतो, त्यामध्ये जागरण करावी लागते आणि मग ती जागरण पूर्ण सकाळपर्यंत करायची असते. तुला हे काही झेपणार नाही, त्यामुळे हे व्रत वगैरे तू हातात घेऊच नकोस. उगाच काहीतरी करून सगळ्याची वाट लावून टाकशील, असं देखील आता वल्लरी बोलत असते. पण आता ईश्वरी ती देखील काही मागे हटत नसते. म्हणजेच काय तर आता ईश्वरी म्हणत असते की मला मान्य आहे, मी करायला तयार आहे, मी हे व्रत करेन, असं देखील तिने आता कॉन्फिडन्सने म्हटलेलं असतं. मग काय ती आता हे व्रत करायला तयार आहे म्हटल्यावर आता इथे वल्लरी देखील चकित होते. वल्लरी म्हणत असते की ही मुलगी तर खरंच ना, म्हणजे आधी विचार केला होता मी ही तयार होणार नाही, पण ही तर तयारही झाली. आता काय? मग आता अंजली जी आहे ती मात्र आजीला समजवायचा प्रयत्न करत असते, पण आजी काही केल्या ऐकायला तयार नसतात. आजी म्हणत असतात की ती जर स्वतःहून जर हे व्रत करायला तयार आहे ना, तर माझी काही हरकत नाही आहे. दुसरीकडे मात्र आता वल्लरी जी आहे ना, ती आता आजीचे कान भटकवायचा प्रयत्न करू लागते. म्हणजेच काय तर आता आजीला ती सांगत असते की बघितलं का तुम्हाला माहीत नसेल, पण ही ईश्वरी ना खूप जास्त पुढे पुढे करते, ही आपल्या अर्णवसाठी योग्य नाही आहे, त्यामुळे तुमचा ना निर्णय तुम्ही बदलू नका. आता इकडे अंजली जी आहे ती रूममध्ये येते. अंजली रूममध्ये येऊन पाहते तर काय राकेश ना ते गुलाबाचं फूल घेतो आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अशा एक एक करून काढून फेकत असतो. आणि त्याच वेळेला आता त्याचा चेहऱ्यावरचा भाव ना एकदम क्रूर असतो, जो अंजलीसाठी नवीन असतो. अंजली राकेशला येऊन विचारते की काय करताय हो तुम्ही, काय चाललंय काय तुमचं, असं बोलूनच ती चिडलेली असते आणि ती विचारू लागते. आणि जेव्हा राकेशला असं बोलते तेव्हा राकेश म्हणतो की काही नाही गं, बघ ना फुलामध्ये काही फुलं ज्या पाकळ्या ज्या आहेत त्या खराब आहेत, मग त्या पाकळ्या अशा काढून फेकाव्या लागतात, तशाच त्या फुलांच्या पाकळ्या मी काढून काढून फेकत आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा तो आता म्हणू लागतो ना, तेव्हा मात्र आता इकडे तुझा मूड का ऑफ आहे असं देखील तो विचारत असतो. मग काय अंजली म्हणते की माझ्या मूडचं ना काही विचारूच नका, मला ना खरं तर ना कंटाळा आलाय आजीच्या वागण्याचा, काय झालंय राणी सरकार सांगशील का. मग काय इकडे आता अंजली सांगू लागते की आजीला मी किती समजावते तरीसुद्धा आजी ना ऐकायलाच तयार नाही आहे, ती सतत ना फक्त तोच विषय काढत राहते. म्हणजे तिला ना खरं तर ना या सगळ्या गोष्टी म्हणजेच अर्णवचं ईश्वरीसोबत लग्न झालं हे आवडलंच नाही आहे, तिने ईश्वरीला सून म्हणून स्वीकारायला तयार नाही आहे. तर आज तिला कोजागिरीचं व्रत करायला सांगितले, तेव्हा जर ती त्या परीक्षेत पास झाली तरच तिचं पुढे काहीसं होणार आहे. मग काय आता आजीचं इतकं समजावूनसुद्धा डोकं ताळ्यावर येत नाही म्हटल्यावर काय करायचं मला कळत नाही आहे, असं देखील आता इकडे जी अंजली आहे ती बोलत असते. मग काय आता हे अंजलीचं बोलणं जे आहे ना ते राकेश तिला म्हणत असतो की बरोबर आहे आजीचं, मला तर आजीचं बोलणं पटते. तर राकेशला अंजली म्हणत असते की तुम्ही हे काय बोलताय, मला नाही आवडते ह्या सगळ्या गोष्टी. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो की बघ बायको, कसं असतं ना की प्रत्येक जण हे स्वभावाने वेगळं असतं, तसेच प्रत्येकाच्या स्वभावाचे पैलू वेगवेगळे असतात. म्हणूनच मलाही असं वाटतं की आजी विचार करत असतील याचा अर्थ नक्कीच काहीतरी असू शकतं ना, म्हणजे आजीने इतके पावसाळे पाहिले आहेत ते माणसं ओळखायला चुकणार नाही. कधी कधी काय असतं ना की जिभेवर कोणीतरी मुद्दामून गोडाचा खडा ठेवतं आणि आपल्यासोबत गोड बोलत असतं, पण त्यांच्या मनात ना तसं नसतं. पण तुला नाही कळणार गं बायको, पण नाही मला माहिती ना ईश्वरी तशी नाही आहे. मुद्दामून ना आता ईश्वरीमध्ये आणि त्याचसोबत अंजलीमध्ये गैरसमज कसे निर्माण करायचे ना हे चांगलेच आता कळू लागलेले असतात आणि त्यामुळेच ना आता तो गैरसमज निर्माण करायचं काम करत असतो. मग काय आता या सगळ्या गोष्टींना अंजली म्हणत असते की नाही ईश्वरी माझी चांगली मैत्रीण आहे, अगदी त्यांचं लग्न व्हायचं होतं ना त्याच्या आधीपासूनच मी तिला चांगलंच ओळखते, त्यामुळे माझा पूर्णपणे विश्वास आहे की ईश्वरी ही असं काही चुकीचं करणार नाही, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मी ईश्वरीवर चांगला विश्वास ठेवून आहे, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय तरीसुद्धा इथे राकेश मनातल्या मनात विचार करतो की काही झालं ना तरीसुद्धा आता अंजलीच्या मनात ना ईश्वरीला उतरवायचं, तेव्हाच तर आपलं जे काही आहे ते साध्य करता आपल्याला येणार आहे, असाच विचार आता तो करू लागलेला असतो. मग काय आता या विचारांमध्येच तो हरवलेला असताना तो आता म्हणत असतो की काय मग पटतंय का तुला माझं बोलणं, तू पण सध्या ना जास्त लोकांवर विश्वास ठेवायला लागलीस, हे विश्वास ना जरा कमी ठेवत जा, कारण जर समोरच्याने तुला धोका दिला ना तर त्याचा त्रास तुझ्या मनाला जास्त होऊ शकतो, हेही लक्षात ठेव, असं देखील मुद्दामूनच राकेश अंजलीला बोलू लागतो.
त्यावर अंजली आता एकटक त्या राकेशकडे पाहत असते, पण त्यानंतर आता ती तिकडनं निघून जाते, कारण आहे ना तिला ना राकेशचं बोलणं मान्यच होत नसतं. दुसरीकडे ईश्वरी आता अर्णवला त्याच्या रूममध्ये कॉफी घेऊन गेलेली असते आणि ती त्याला ओरडत असते आणि म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला ही कॉफी दिली आहे ती दिवसातली दुसरी, पण इथून पुढे तुम्हाला आता कॉफी भेटणार नाही, कारण आहे ना सतत कॉफी प्यायची नसते, असं काहीसं ती आता ओरडून बोलत असते. त्या सेहतसाठी चांगली नसते असं देखील ती आता म्हणू लागलेली असते. मग आता अर्णव म्हणतो की माझ्या सेहतसाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट ना हे मला चांगलंच कळतं, तू नको शिकवू हा मला. त्यावर अर्णवला आता ईश्वरी म्हणते की सर, सकाळपासून तुमची ही दुसरी कॉफी आहे आणि अजूनही तुमची कामं खूप पेंडिंग आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जास्त कॉफी पिऊ नका. आणि तसंही घरातूनच काम करायचं ठरवलं आहे का, म्हणजे वर्क फ्रॉम होम, ऑफिसला जायचं नाही आहे का, किती दिवस घरात बसणार आहात. त्यावर आता ईश्वरी अर्णवला असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की मी माझी जी कामं आहे ना ती व्यवस्थित करतो, घरात असू दे किंवा मी ऑफिसला जाऊ दे, मला माझी कामं ही करावीच लागत असतात आणि ती मी परफेक्टली करतही असतो, असं देखील तो तिला म्हणत असतो. मग इथे दुसरीकडे मात्र आता अर्णवला मुद्दामूनच प्रश्न पडलेला असतो आणि तो तिला बोलत असतो की तू हे अर्णव सर बोलणं कधी सोडणार आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, की मला ना असं वाटतं की हेच तुमच्यासाठी वाक्य परफेक्ट आहे, कारण डायरेक्टली कसं नावाने हात मारणार ना, पण तू बोलूच शकते ना, म्हणजे आता तुझी व्याख्या बदललेली आहे, तू काही माझ्या कामावर असणारी एखादी क्लायंट नाही आहेस किंवा माझ्या कामावरची एखादी एम्प्लॉईसुद्धा नाही आहेस ना, मग असं कसं होऊ शकतं. त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हेच मला परफेक्ट वाटतं, पण अर्णव म्हणतो की ते थोडं असं अवघडल्यासारखं वाटतं, म्हणजे कोणीतरी लांबून आपल्याला अशी हाक मारताय ना असं फिलिंग येतं, असं देखील आता तो बोलू लागतो. मग काय ईश्वरी म्हणत असते की आपलंही तसंही नातं अजून एवढं जवळ कुठे आलंय ना, थोडं लांबच आहे ना, मग तेही चालतंच ना, पण अर्णवला ना तिने काहीतरी वेगळी हाक मारावी असं वाटत असतं, म्हणूनच ना थोडा तो असा वेगळा वागत असतो आणि म्हणजे तो तिला म्हणत असतो की नको अर्णव सर नको बोलूस. पण ईश्वरी म्हणत असते की ते सगळं राहू दे, मी ना तुम्हाला काय सांगायला म्हणाली होती माहिती का, मला ना आता कोजागिरीचं व्रत करायचं आहे, म्हणजे आजीने मला कोजागिरीचं व्रत सांगितलं आहे आणि मग ते व्रत मी करणार आहे आणि मी आजीला दाखवणार आहे की मी बेस्ट सून कशी आहे आणि त्याच माझं स्वतःहून कौतुक करतील, असं काहीसं मी करणार आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. मग काय आता अर्णव बोलतो, म्हणजे नक्की या कोजागिरीच्या व्रतात करतात काय, म्हणजे मलाही करायचं आहे का हे व्रत वगैरे, म्हणजे आतापर्यंत जे काही आपण करत आलेलो आहोत ते दोघं एकमेकांसोबत करत आलेलो आहोत म्हणून विचारलं. तर लगेचच ईश्वरी म्हणते की नाही, हे व्रत फक्त माझं एकटीचं असणार आहे, म्हणजे हे व्रत फक्त मी एकटी करणार आहे, तुम्ही नसणार आहात यामध्ये, टेन्शन घेऊ नका. मग आता अर्णव म्हणतो मग या व्रतात काय असतं नेमकं. तर ईश्वरी म्हणते की मला सांगितलं आहे, म्हणजेच आईंची ही परंपरा आहे, ती परंपरा मला पूर्ण करायची आहे, म्हणजे रात्रीची जागरण करायची असते आणि हा जागरणाचा कार्यक्रम असतो आणि त्याबद्दल ती थोडक्यात सांगू लागते. मग काय आता अर्णव बोलतो, तू काय रात्रभर जागरण करणार आहेस का. तर मग ईश्वरी म्हणते की हो, मी रात्रभर जागरण करणार आहे आणि हे व्रत पूर्ण करणार आहे, तेव्हाच तर आजी माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला स्वीकारतील सुद्धा ना, आणि मग आजीच्या शब्दाखातर मी हे व्रत करणार आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. मग आता अर्णव म्हणतो तू आणि जागरण नाही या, तुझ्याने काही जमणार नाही, उगाच हे सगळं अंगावर घेऊ नकोस, झेपणार नाही आहे तुला. मग काय अर्णवला ती म्हणते की मला सगळं काही झेपेल, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला हे व्रत करूनच दाखवेन. मग आता अर्णव तिला म्हणतो की रात्रभर जागरण करायचे हे काही सोपं नाही आहे आणि तू जागरण करू शकत नाही कारण तुला झोप येते, हे तुला इतकंच माहिती आहे ना, मग काय इतका विचार करतेस. मग आता अर्णव म्हणतो की बघा माझ्या भरोशावर राहू नकोस, मी तुझ्यासाठी काही करणार नाही, रात्री तू जागी राहायला पाहिजेस म्हणून, आणि मग गणूबाप्पाचंच आणि तुझंच काय ते बघून घे बाबा, कारण की रात्रभर तुला जागरण करायचे म्हटल्यावर तुला आता व्यवस्थित राहावं लागेल ना, म्हणजे कसं एकदम नीट ठणठणीत, आणि पण तरी जरा विचार करा की तू काय करतेस ते. पण आता ईश्वरीला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की ती हे व्रत पूर्ण करणार आणि हे व्रत पूर्ण करूनच दाखवणार, त्यामुळे ती अर्णवला डायरेक्ट म्हणते की तुम्ही माझी काळजी करू नका, हे व्रत बघा आता मी कशा पद्धतीने पूर्ण करते ते. आणि असं बोलूनच ती आता अर्णवकडे पाहून हसू लागते. पण अर्णवला ईश्वरीवर थोडा कॉन्फिडन्स कमी वाटत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरी हे व्रत पूर्ण करू शकणार नाही, आणि म्हणूनच तो आता विचार करत असतो आणि तो तिला सावध देखील करतो की बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आजीला सांग की तुला जमणार नाही आहे. पण ईश्वरी आता ऐकायला तयार नसते, कारण ईश्वरीला स्वतःवर पूर्ण कॉन्फिडन्स असतो, विश्वास असतो की हे व्रत ती पूर्ण करून दाखवणारच आहे. त्यामुळे ती आता अर्णवला म्हणत असते की नाही अर्णव सर, मी हे व्रत पूर्ण करेन, माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे
त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं देखील आता ती म्हणू लागते. आणि ही तुमची ना कॉफी ना थंड झाली असेल, आता कोल्ड कॉफी म्हणून पिऊन घ्या, कारण मी पुन्हा तुम्हाला कॉफी गरम करून आणून देणार नाही आहे, मी तुम्हाला आधीच सांगते. आणि बस झाली आहे इतकी कॉफी, यानंतर एकही कॉफीचा कप मी तुम्हाला देणार नाही आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय अर्णव म्हणत असतो की ठीक आहे ना, तू नको देऊस, मी सुनीताताईंकडनं घेऊ शकतो. नाही म्हणजे नाही, तुम्हाला कॉफी भेटणार नाही, मी सगळ्यांना सांगून ठेवणार आहे असं देखील आता ईश्वरी अर्णवला मुद्दामून सांगू लागते. मग काय अर्णवसुद्धा विचार करतो की आपला आता येथे विचार करायला लागली ना, आणि म्हणून स्वतःशीच हसत असतो, कारण त्याला ईश्वरीचं बदललेलं वागणं या सगळ्या गोष्टी आता एकदम जवळून कळत असतात. आणि त्यामुळेच ना तो आता या सगळ्याबद्दल विचार करूनच हसू लागलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुद्दामून वल्लरीने लावण्याला आता घरी बोलवलेलं असतं, कारण तिला काही ना काही कुरकुड्या करायच्या असतात ना, नेहमीप्रमाणेच तिचं आपलं सुरू असतं. आणि त्यासाठी तर तिने आता तिला घरी बोलवलेलं असतं. या सगळ्याची सोय तर तिने उत्तमरित्या केलेलीच असते. मग आता ईश्वरीला मुद्दामूनच लावण्या कमी पडायचा प्रयत्न करत असते, पण या सगळ्यामध्ये ना ईश्वरीसुद्धा तितकीच हुशार असते. ईश्वरी आता लावण्याला चांगलाच टोला लागावं तिला म्हणत असते की बघ, तुला असं वाटत असेल की तू या घरात येतेस आणि सारखं काहीतरी पुढे पुढे करतेस, पण लक्षात ठेव या घरची सून मीच आहे आणि अर्णव सरांची बायकोही मीच आहे. जेव्हा आता ईश्वरी सगळं लावण्याला सुनावते तेव्हा लावण्याची बोलतीच बंद होते. पण आता इथे जागरणाच्या कार्यक्रमात कशी जागरणात ही जागी राहू शकते हेच मी बघते असं वल्लरी म्हणते. आणि वल्लरीने ना एक औषध आणलेलं असतं आणि ते औषधच ती आता तिच्या दुधामध्ये मिक्स करणार असते. आणि त्यानंतर मात्र इकडे अचानकपणे ईश्वरीला झोपसुद्धा यायला लागलेली असते. मग ईश्वरी विचार करते की एवढी कशी मला झोप यायला लागली, आणि म्हणूनच ना ती दूध बघते, कारण तिच्या दुधात ना ते मिक्स केलं गेलेलं होतं आणि ते दूध मूर्ख मुलीने प्यालेली सुद्धा असते. आणि त्यानंतर ती बाहेरच्या दुधाची टेस्ट घेते. ती बोलते की हे दूध तर योग्य आहे, मग या मी पिलेल्या दुधामध्ये वेगळी चव का लागत होती असा विचार ती करते. ईश्वरी आता हे व्रत पूर्ण करू शकेल का हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.